Okay. So yeah, so we do have, I'll create one class here. Okay. Okay, so string demo it is. And here, so now tell me one thing. How many objects will be created in this case? String yes is equal to, they ask you in interview, they'll ask like they'll write this some object creation, some program, and they'll ask you ki how many objects will be created. Okay. So now here at this line, how many objects will get created? टू. Okay, try again. We have only written one line. वन होते एकच होते सर, SCP मध्ये होतं. एकच ऑब्जेक्ट क्रिएट होतो एससीपी मध्ये. व्हाय? बिकॉज we have not created any other object, right? And two objects will be created only when we create a string class object using new keyword, right? Okay, so let's say like this. Okay, this is our, what is this called? Heap area of memory. Okay, heap area of memory, and this is SCP. SCP. Okay. Now, in this case, only one object will be created. Okay. Pay attention. Only one object will be created, and that object will be in SCP. का एकच ऑब्जेक्ट का? कारण आपण एकच लाईन लिहिली आहे इथं, दुसरी लाईन लिहिलेली नाहीये. दुसरी एखादी लाईन लिहिली असती तर आपल्याला कन्फ्युजन असतं की किती ऑब्जेक्ट क्रिएट होणार. तर इथं एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार. ठीक आहे. हा ऑब्जेक्ट क्रिएट होणार आणि या ऑब्जेक्टचं नाव राहणार S1 आणि त्याची व्हॅल्यू राहणार ABC. बरोबर. हा ऑब्जेक्ट क्रिएट होणार, या ऑब्जेक्टचं नाव राहणार S1 आणि याचं नाव राहणार S1 ऑब्जेक्ट. बरोबर इथपर्यंत? सी, कारण इथं आपण दुसरी लाईन लिहिलेली नाहीये अजून. S1 ऑब्जेक्ट क्रिएट झाला आणि इट हॅज अ व्हॅल्यू ABC. इट हॅज अ व्हॅल्यू लाईक ABC. ओके. ओके. सो इट्स व्हॅल्यू इज ABC. ठीक आहे. राईट. आता व्हॉट विल डू, आपण अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट करू. स्ट्रिंग S2 इज इक्वल टू ABC. आता किती ऑब्जेक्ट क्रिएट होतील? नाउ हाऊ मेनी ऑब्जेक्ट्स विल बी क्रिएटेड? वन. वन ऑब्जेक्ट ओनली. राईट. आता आपल्याकडे किती ऑब्जेक्ट टोटल क्रिएट? ऑलरेडी एक वन ऑब्जेक्ट होता. आता लाईन नंबर सेकंड लाईनला जी S2 ऑब्जेक्ट क्रिएट केला त्या लाईनवर अजून ऑब्जेक्ट किती क्रिएट होणार? हा झाला एक ऑब्जेक्ट. या दुसऱ्या लाईनवर पण ऑब्जेक्ट क्रिएट होईल का? सर ऑलरेडी आहे. ऑलरेडी ऑलरेडी ABC व्हॅल्यू आहे आपल्याकडे, तर काय होईल या लाईनला? आपल्याला नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होणार नाही. हा S2 जो ऑब्जेक्ट आहे हा नवीन क्रिएट होणार नाही, तर काय करेल ते म्हणाल की बाबा SCP मध्ये ऑलरेडी ABC नावाची व्हॅल्यू आहे. तर मग मी काय करतो इथं, इन्स्टेड ऑफ क्रिएटिंग ऑब्जेक्ट व्हॉट आय डू, आय सिम्पली रेफर द ओल्ड क्रिएटेड ऑब्जेक्ट आणि त्याला मी S2 नाव देतो. याला S2 नाव देतो. समजा या ऑब्जेक्टचा ABC ऑब्जेक्टचा ऍड्रेस जर समजा 100 असेल,
ठीक आहे. या एबीसी हा जो ऑब्जेक्ट आहे याचा ऍड्रेस जर 100 असेल, याचा अर्थ असा की S1 ऑब्जेक्टचा ऍड्रेस काय 100 राहणार. बरोबर. आणि जे की S2 ऑब्जेक्ट पण S1 लाच टार्गेट रेफर करतोय, रेफरन्स देतोय आपण, तर S2 ऑब्जेक्टचा ऍड्रेस पण काय राहणार 100 राहणार. ठीक आहे. इथं बघा, आय टेल यू वन थिंग आहे. ओके, लेट्स क्लिअर दिस प्रोग्रामॅटिकली. आपण काय करू, एक प्रोग्राम इथं या दोघांचं कंपॅरिझन प्रिंट करू. ठीक आहे. SYSOUT S1 इक्वल टू S2. डबल इक्वल टू ऑपरेटर जे आहे हे तुमचं ऍड्रेस कंपॅरिझन करते ऑब्जेक्टच्या केसमध्ये. डबल इक्वल टू ऑपरेटर ऍड्रेस कंपॅरिझन करतं ऑब्जेक्टच्या केसमध्ये. मग आपल्या इथं स्ट्रिंग ऑब्जेक्ट आहे त्याच्यामुळे याचा ऍड्रेस चेक होणार, या दोघांचा ऍड्रेस चेक होणार. मग S1 चा ऑब्जेक्ट ऍड्रेस किती आहे, लेट्स से 100 आहे. S2 चा ऍड्रेस पण काय राहणार मग, सेमच राहणार. मग दोन्ही जर इक्वल असतील तर आउटपुट आउटपुट काय येणार आपल्याला, ट्रू येणार. आपण म्हणतो इथे S1 हा इक्वल टू S2 आहे का, जर असेल तर काय भेटणार आपल्याला, ट्रू भेटणार, राईट. जर असेल तर ट्रू भेटणार. लेट्स रन धिस. सी, याचा अर्थ असा की S1 आणि S2 दोन्हीही एकाच ऍड्रेसला पॉइंट करतायत. S1 आणि S2 दोन्हीही एकाच ऍड्रेसला पॉइंट करतायत. S1 डॉट हॅश कोड आणि S2 डॉट हॅश कोड. ठीक आहे. लेट्स ट्राय टू प्रिंट आउट द ऍड्रेसेस ऑफ दिस ऑब्जेक्ट. दोन्हीचे ऍड्रेस सेम आहेत का, 96354 आणि याचा पण 96354. दिसतायत हे सेम ऍड्रेस, सेम दोघांचे हॅश कोड. जरी दोन ऑब्जेक्ट आपल्याला इथे दिसत असतील तरी इंटरनली मेमरीमध्ये एकच ऑब्जेक्ट क्रिएट होतो, कारण S1 ची जी व्हॅल्यू आहे ते सिमिलर आहे S2 च्या. मग S1 जेव्हा क्रिएट होतो त्याच्यानंतर S2 नवीन क्रिएट होत नाही, तर S2 चा रेफरन्स नुसता S1 ला रेफर करतो. ठीक आहे. जर इथं मी अजून एक जर इथं ऑब्जेक्ट क्रिएट केला, लेट से इफ आय क्रिएट वन ऑब्जेक्ट हिअर, स्ट्रिंग S3 इज इक्वल टू काहीतरी एक व्हॅल्यू देतोय मी इथं. ठीक आहे. XYZ. नाव आता S3 जो आहे हा एक वेगळा ऑब्जेक्ट इथे क्रिएट करण्या होईल इथं, राईट. S3 जो आहे हा, दिस इज अ डिफरंट ऑब्जेक्ट, इट विल बी क्रिएटेड हिअर. बरोबर. लेट से इथं ऑब्जेक्ट हा क्रिएट झाला आणि याचा रेफरन्स, याचं नाव आहे S3. मग याचा ऍड्रेस पण वेगळा असू शकतो काहीतरी, 101 असू शकतो. याच्यामध्ये व्हॅल्यू XYZ. ठीक आहे. मग मी जर आता इथं असं केलं S1 इक्वल टू S3, तर हे ट्रू राहील का फॉल्स राहील. S1 ची व्हॅल्यू आहे 100, इक्वल टू S3 ची व्हॅल्यू, S3 चा ऍड्रेस आहे 101. हे दोन्ही इक्वल आहेत का, नाही आहेत. तर मग काय होणार, इथं फॉल्स आउटपुट येणार. समजतंय. Yes, sir. राईट. तर S1 इक्वल टू S3 केलं तर याचा आउटपुट, कारण S1 चा ऍड्रेस, लेट से S1 चा ऍड्रेस आहे 96354 आणि S3 चा काहीतरी असाच भलताच ऍड्रेस राहणार. ते दोन्ही ऍड्रेस इक्वल नसणार का, कारण आपल्याकडे हे नवीन ऑब्जेक्ट क्रिएट केलेलं आहे. हा S3 हा डिफरंट ऑब्जेक्ट आहे. इथं बघा फॉल्स आलं, कारण हे दोन इक्वल टू नाही आहेत. हा ऑब्जेक्ट नवीन का क्रिएट केला, ऑलरेडी ऑब्जेक्ट आहे त्याला रेफर का नाही केला, कारण आपल्या स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये XYZ नावाचा ऑलरेडी ऑब्जेक्ट नव्हता, XYZ व्हॅल्यू असलेला ऑब्जेक्ट नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, नवीन एक ऑब्जेक्ट क्रिएट केला. बरोबर. समजतंय. Yes, sir. ओके. नाव नाव ओके, what we'll do, we'll create one S4 object using new keyword, string S4. ओके, स्ट्रिंग S4 इज इक्वल टू न्यू स्ट्रिंग, आणि याच्यामध्ये
आपण एखादी व्हॅल्यू देऊ गाथा. ओके. तर आता या केसमध्ये किती ऑब्जेक्ट क्रिएट होणार? दोन ऑब्जेक्ट. ठीक आहे. वन ऑब्जेक्ट इन हीप एरिया, इथे एक क्रिएट होणार, अँड वन ऑब्जेक्ट इन एससीपी स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये क्रिएट होणार. बरोबर. नाव एक ऑब्जेक्ट हीप एरिया मध्ये क्रिएट होणार, एक ऑब्जेक्ट स्ट्रिंग कॉन्स्टंट पूल मध्ये क्रिएट होणार. ओके. नाव लेट्स ड्रॉ दिस. सो एस फोर काय होणार, इथे एक एस फोर ऑब्जेक्ट क्रिएट होणार, त्याचं नाव त्याची व्हॅल्यू राहणार गाथा. ठीक आहे. आणि तो रेफर करणार आपण एस फोर इथं. ठीक आहे. कारण हीप एरियामध्ये का क्रिएट झाला हा ऑब्जेक्ट? कारण आपण हा ऑब्जेक्ट क्रिएट केला बाय युझिंग न्यू कीवर्ड, बिकॉज वी हॅव क्रिएटेड दिस ऑब्जेक्ट बाय युझिंग न्यू कीवर्ड, राईट? न्यू कीवर्ड. नाव नाव व्हॉट इज हॅपनिंग? काय होतं, जसं आपण काल पाहिलं होतं की द मोमेंट वी क्रिएट दिस ऑब्जेक्ट युझिंग न्यू कीवर्ड, नो, इट क्रिएट्स टू ऑब्जेक्ट फॉर अस. आपल्यासाठी दोन ऑब्जेक्ट क्रिएट करतो. दुसरा ऑब्जेक्ट कुठं पडतो? एससीपी मध्ये जाऊन पडतो. ठीक आहे. एससीपी मध्ये जाऊन पडतो आणि या ऑब्जेक्टला काही नाव नसतं, हा असा ढगात जाऊन पडतो. ठीक आहे. इट डझंट हॅव एनी नेम. ठीक आहे. टू ऑब्जेक्ट्स आर क्रिएटेड. नाउ विल गो अहेड अँड विल क्रिएट वन मोर ऑब्जेक्ट. ओके. विल क्रिएट वन मोर ऑब्जेक्ट that is string s4, that is string s5. या केसमध्ये किती ऑब्जेक्ट क्रिएट होतील? या केसमध्ये पण दोन ऑब्जेक्ट क्रिएट होणार, एक होणार हिप एरिया मध्ये, एक होणार एससीपी मध्ये. लेट से पहिले आपण हिप एरिया मध्ये ऑब्जेक्ट क्रिएट करू. हिप एरिया मध्ये एक ऑब्जेक्ट क्रिएट होणार, कारण न्यू कीवर्ड आहे ना, तर न्यू कीवर्ड मुळे ऑलवेज एक ऑब्जेक्ट तर क्रिएट होतोच हिप एरिया मध्ये. ठीक आहे. एक ऑब्जेक्ट हिप एरिया मध्ये तर क्रिएट होतोच. नाव समजा इथं एक ऑब्जेक्ट क्रिएट झाला S5 नावाचा. ठीक आहे. आणि हा ऑब्जेक्ट इथं आहे, याची व्हॅल्यू पण काय आहे? गाथा आहे. हा कुठे क्रिएट झाला? हिप एरिया मध्ये. का? कारण आपण न्यू कीवर्ड ना हा ऑब्जेक्ट क्रिएट केला. मग दुसरा ऑब्जेक्ट ते काय करते? एससीपी मध्ये क्रिएट करायला जातं. पण एससीपी मध्ये ऑलरेडी आपल्याकडे गाथा नावाचा ऑब्जेक्ट पडलेला आहे, ज्याला काही नाव नाही. ओके. म्हणून काय होतं, एससीपी मध्ये हा ऑब्जेक्ट क्रिएट केला जात नाही. मग या केस मध्ये फक्त एकच ऑब्जेक्ट क्रिएट केला जातो, दॅट इज इन केस ऑफ इन हीप एरिया ऑफ मेमरी. समजलं? ओके. अँड नो ऑब्जेक्ट created in SCP, and no object created in SCP. ठीक है. ठीक है. ओके. नाव व्हॉट विल डू, आपण आता चेक करू. इथं पहा, मी काय म्हटलं, इथं दोन ऑब्जेक्ट क्रिएट झालेत हिप एरिया मध्ये, जसे की गाथा गाथा S4 आणि S5 हे दोन सेपरेट ऍड्रेस आहेत. दोन्ही सेपरेट ऍड्रेसचा जो दोन्ही सेपरेट ऑब्जेक्टचे जे ऍड्रेस राहणार, समजा इथे याचा 200 नंबर जर ऍड्रेस असेल, तर याचा पण 200 ऍड्रेस, सॉरी 201 राहणार, वेगळे राहणार, कारण हे दोन सेपरेट ऑब्जेक्ट क्रिएटेड आहेत. जरी यांची व्हॅल्यू सेम असली तरी हीप एरियामध्ये जेव्हा कधी आपण न्यू कीवर्डचा यूज करून ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तेव्हा नेहमी नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतात. नेहमी नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतात. ओके. नाव व्हॉट विल हॅपन, नाव व्हॉट विल हॅपन नो, आता आपण जर या दोघांचे ऍड्रेस चेक केले, S4, सॉरी S4 इक्वल टू केलं, तर याचा आउटपुट काय येणार आता? कॅन एनीवन टेल मी व्हॉट विल बी द आउटपुट फॉर दिस? S4 चा ऍड्रेस किती आहे? डबल इक्वल टू सांगितलं मी तुम्हाला, डबल इक्वल टू डज ऍड्रेस कम्पॅरिझन. मग S4 चा ऍड्रेस किती आहे समजा? 200. ओके. 200 इज इक्वल टू
201 हे दोन्ही इक्वल टू आहेत का? नाही. नो. सो वी विल गेट आउटपुट ॲज अ फॉल्स. राईट. लेट्स एक्झिक्यूट. लास्टला फॉल्स आलं पाहिजे आपल्याला. सी हिअर, वी हॅव गॉट आउटपुट ॲज अ फॉल्स. ठीक आहे. समजल्या ह्या लाईन्स? गॉट इट गाईज? जे काल आपण पाहिलं होतं ते सेम आपण प्रोग्रामॅटिकली इथं चेक केलं, की जेव्हा कधी आपण S1 लिटरलचा यूज करून ऑब्जेक्ट क्रिएट करतो, तो ऑब्जेक्ट स्टोअर होतो एससीपी मध्ये. आणि जेव्हा आपण अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो विथ द सेम व्हॅल्यू, देन इन दॅट केस नो न्यू ऑब्जेक्ट इज क्रिएटेड. म्हणून याचा इथं आउटपुट ट्रू आहे, कारण दोन्हीचा ऍड्रेस सेम आहे. दोन्हीचा ऍड्रेस सेम आहे म्हणजे नवीन ऍड्रेस क्रिएट झालेला नाहीये. नवीन ऍड्रेस क्रिएट झालेला नाहीये म्हणजे नवीन ऑब्जेक्ट क्रिएट झालेला नाहीये. जर इथं आपण प्रिंट केले त्या दोघांचे हॅश कोड, तर दोघांचे पण हॅश कोड हे सेम आहेत. याचा अर्थ असा की दोन्ही ऑब्जेक्ट सेम मेमरी लोकेशनला पॉइंट करतायत. मग आपण डिफरंट व्हॅल्यू सहित एक ऑब्जेक्ट क्रिएट केला, तो ऑब्जेक्ट गेट स्टोर्ड ऍट अ डिफरंट लोकेशन. मग तो नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होणार, कारण त्याची व्हॅल्यू जी आहे ती डिफरंट आहे. ठीक आहे. पुन्हा आपण पाहिलं की S4 आपण एक स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला बाय युजिंग न्यू कीवर्ड S4, आणि त्याला व्हॅल्यू दिली गाथा. आणि पुन्हा तर या केसमध्ये आपण पाहिले की दोन ऑब्जेक्ट क्रिएट होणार. एक होणार हिप एरिया मध्ये, जो की इथं झाला. दुसरा होणार एससीपी मध्ये, पण त्याला काही रेफरन्स नसणार. ठीक आहे. पुन्हा आपण अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केला S5, ज्याला व्हॅल्यू दिली आपण सेम दिली व्हॅल्यू गाथा. तर हिप एरिया मध्ये नेहमी नवीन ऑब्जेक्ट क्रिएट होतो. ऑलवेज न्यू ऑब्जेक्ट गेट्स क्रिएटेड इनसाइड ए हिप एरिया, जेव्हा तुम्ही न्यू कीवर्डचा यूज करता. दो द व्हॅल्यू इज सेम, व्हॅल्यू जरी सेम असेल तरी तुमचे ऑब्जेक्ट्स हे नवीन क्रिएट होणार. ठीक आहे. आणि S5 आणि पुन्हा मग एससीपी मध्ये पण याची कॉपी क्रिएट व्हायला पाहिजे असते, पण आपल्याकडे ऑलरेडी गाथा ऑब्जेक्ट एससीपी मध्ये प्रेझेंट होता, तर हा काय करणार, नवीन ऑब्जेक्ट क्रिएट करणार नाही एससीपी मध्ये. जो ओल्ड ऑब्जेक्ट आहे त्यालाच रेफर करणार. ठीक आहे. समजलं? गॉट इट गाइज? Right. You guys should go ahead. I'll upload these videos today. You guys go ahead and revise this concept. Okay. Make a notes. तुम्हाला तुमच्या लँग्वेज मध्ये नोट्स क्रिएट करा. बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक लाईन इंटरव्ह्यूवर तुम्हाला ड्रॉ करून सांगतो, की म्हणतो या केसमध्ये किती ऑब्जेक्ट क्रिएट होणार, पुन्हा या केसमध्ये किती ऑब्जेक्ट क्रिएट होणार, मग या केसमध्ये किती ऑब्जेक्ट, पहिल्यांदा एक लाईन लिहून देणार, म्हणणार की किती ऑब्जेक्ट क्रिएट होणार, तुम्ही म्हणता दोन. पुन्हा अजून एक लाईन लिहून देणार आणि व्हॅल्यू सेम ठेवणार. आणि पुन्हा विचारतो किती ऑब्जेक्ट क्रिएट होणार, या केसमध्ये फक्त एकच ऑब्जेक्ट क्रिएट होणार. वन ऑब्जेक्ट क्रिएट होणार इन हिप एरिया, नो ऑब्जेक्ट क्रिएटेड इन एससीपी. ठीक है. ओके. So this is all about your string class, guys. There are various methods in a string class जे आपण ऑलरेडी पाहिलो होतो. ठीक आहे. यू गो हेड अँड ट्राय आउट दिस मेथड्स. S4 डॉट कॅरेक्टर ऍट नावाची मेथड आहे. जर मला कॅरेक्टर ऍट इथं झिरोथ इंडेक्सचं जर कॅरेक्टर पाहिजे असेल, तर आपल्याला ही कॅरेक्टर ऍट नावाची मेथड आहे. तर यासारख्या बऱ्याचशा मेथड आहेत, विच मेथड्स यू गाईज कॅन यूज. ठीक. झिरोथ इंडेक्सचं कॅरेक्टर काय आहे माझ्याकडे, जी आलं. तर जर तुम्हाला पर्टिक्युलर कॅरेक्टर पाहिजे असेल, तर तुम्ही कॅर ऍट नावाची मेथड यूज करू शकता. ओके. व्हॉट एल्स वी हॅव, आपल्याकडे सबस्ट्रिंग नावाची मेथड आहे जी आपण पाहिली होती ऑलरेडी. कॅरेक्टर ऍट पाहिली. देन हॅश कोड इज बिलोंग्स टू ऑब्जेक्ट क्लास. देन व्हॉट एल्स वी हॅव, इझी मेथड्स पाहू. कंटेन्स मेथड पाहिली काल आपण. कंटेन्स मेथड, व्हॉट दिस कंटेन्स मेथड डू, कंटेन्स मेथड डज कंटेंट कंपॅरिझन. ठीक आहे. म्हणजे कंटेंट कंपॅरिझन इन द सेन्स की या गाथा या नावामध्ये जर मी चेक केलं की कंटेन्स एखादा अल्फाबेट इथं लिहिला. ओके. डू वी हॅव, ठीक आहे. जर मी म्हणतोय की गाथामध्ये डज गाथा कंटेन्स टी, जर गाथा या नावामध्ये टी येणार असेल कुठं, तर ते ट्रू ट्रू रिटर्न करणार, अदरवाइज इट विल रिटर्न फॉल्स. सी ट्रू.
What else we have? Okay, so contains and then ends with. ठीक आहे, ends with. आता जर आपली ही जे स्ट्रिंग आहे ही ends with, आपल्याला जर चेक करायचं असेल की पर्टिक्युलर स्ट्रिंग ends with th आहे का, नाही नाही, एच ए आहे का, म्हणजे याच्या शेवटी एच ए येतं का. जर येत असेल तर ट्रू रिटर्न करणार, नसेल तर फॉल्स रिटर्न करणार. ठीक आहे, हे पहा ट्रू आलं, म्हणजे आपली गाथा जी स्ट्रिंग आहे दी स्ट्रिंग्स एंड्स विथ एच ए. समजतंय? अशा बऱ्याचशा मेथड आहेत. यू गाइज जस्ट गो अहेड अँड प्रॅक्टिस दिस मेथड्स. Okay, I hope everyone have this setup, Java setup done into their local system. Okay, and this is totally wrong questions which I am asking today. ठीक आहे, पुन्हा इज ब्लँक नावाची मेथड आहे. इज ब्लँक मेथड काय करते, चेक करते की तुमचं S4 मध्ये ब्लँक म्हणजे याच्यामध्ये काही कंटेंट आहेत का नाही. ओके, इज एम्प्टी इज ब्लँक बोथ आर सेम. इज ब्लँक अँड इज एम्प्टी. ठीक आहे, याच्यामध्ये इज ब्लँक म्हणजे, सॉरी, इज ब्लँक म्हणजे फक्त व्हाईट स्पेसेस आहेत का. व्हाईट स्पेसेस म्हणजे, व्हाईट स्पेसेस म्हणजे नुसतं स्पेस बार आहेत का, तेव्हा इज ब्लँक असते. इज एम्प्टी म्हणजे या स्ट्रिंग मध्ये काहीच नाहीये, त्यावेळेस इज एम्प्टी मेथड यूज होते. ओके, देन व्हॉट डू वी हॅव लॉट्स ऑफ मेथड गाईज. लॉट ऑफ मेथड्स आर देअर. रिप्लेस मेथड, जर तुम्हाला एखाद्या कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टर सोबत रिप्लेस करायचं असेल तर रिप्लेस मेथड आहे. रिप्लेस ऑल मेथड आहे. ओके, स्टार्ट्स विथ, जशी एंड्स विथ आहे तसे स्टार्ट्स विथ नावाची मेथड आहे. देन वी शुड हॅव ट्रिम मेथड. राईट, ट्रिम मेथड आहे. ट्रिम मेथड काय करते, एनीवन नोज? लेट से मी इथे एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो S5, आणि या ऑब्जेक्ट S5 वी ऑलरेडी हॅव दिस S5 S6 ऑब्जेक्ट, अँड दिस ऑब्जेक्ट इज गाथा काटकर. ओके, हा काही ऑब्जेक्ट, एक ऑब्जेक्ट आहे त्याची व्हॅल्यू आहे गाथा काटकर, आणि मला या, आणि याच्यामध्ये कुठेतरी असं स्पेसेस यायला. ठीक आहे, मग याच्यामध्ये स्पेसेस येत आहेत असे मधात कुठेतरी, तर मला काय करायचे, हे स्पेसेस ट्रिम करायचे. ओके. ओके, हे स्पेसेस आय वॉन्ट टू ट्रिम दिस स्पेसेस. तर त्या केसमध्ये कसं होतं, ही स्ट्रीम मेथड कॉल होते. जर तुम्ही याला S4 ला, S4 नो, S6, वी नीड S6. ओके, नाव सी, जे काही सुरुवातीचे आणि शेवटचे जे स्पेसेस आहेत ना, ते सगळे स्पेसेस इथनं रिमूव्ह करतं ट्रिम मेथड. सुरुवातीचे आणि शेवटचे जे काही स्पेसेस आहेत ते स्पेसेस रिमूव्ह करतं. मधातल्या स्पेसेस साठी आपल्याला प्रोग्राम लिहावा लागतो. बट लेट्स सी, सुरुवातीचे आणि शेवटचे स्पेसेस, जे काही एक्स्ट्रा स्पेसेस आहेत, अननेसेसरी स्पेसेस आहेत, ते स्पेसेस स्ट्रीम मेथड रिमूव्ह करतं. ओके, व्हॉट एल्स वी हॅव लॉट्स ऑफ मेथड. यू गाइज जस्ट गो अहेड, क्रिएट वन स्ट्रिंग ऑब्जेक्ट, आणि स्ट्रिंग ऑब्जेक्ट क्रिएट करून डॉट लिहा, आणि तुम्हाला एवढ्या साऱ्या मेथड्स दिसतात. या मेथडचं डिस्क्रिप्शन पण समोर दिसतं. ठीक आहे, जस्ट ट्राय आउट दिस मेथड्स. ओके, ठीक आहे, समजतंय गाइज? यस, नो? Yes, sir. Right. Okay. Great. So this is about all about your string class, guys. How to create our own immutable class. That is, we'll see that is sometime later. Okay. Whenever we'll have, जेव्हा आपण आपल्या रेग्युलर सिलेबस सोबत बोर होईल त्यावेळेस आपण वेगळे वेगळे काहीतरी आउट ऑफ सिलेबस, आउट ऑफ चॅलेंज, आउट ऑफ रुटीनचे क्वेश्चन्स पाहू. त्यावेळेस आपण इम्युटेबल क्लास कसा क्रिएट करायचा ते शिकू. ठीक. Okay, so what we'll do, guys, we'll stop here for the day. We'll start tomorrow because I need to start some new topics. Okay, not a new topic like a string builder and string buffer. तर त्याच्यामध्ये I want to explain you guys what is synchronization. So that will take a little time. Okay, this string class, basically this string class in SCP has taken a little time. काय झालं, प्रत्येक वेळेस एक्सप्लेन करते वेळेस I have drawn this diagram, so that is why it took a time. Otherwise, it should have finished in 1 or 2 days. Okay, but no worries. थोडा जास्त वेळ घेतला तरी चालेल, बट वी नीड टू मेक शुअर दॅट वी आर गेटिंग इच अँड एव्हरीथिंग, इच अँड एव्हरी टॉपिक. ठीक आहे.
Okay, so we'll stop here, guys. We'll continue tomorrow. If you guys have any doubts, you guys can ask.